भद्रावती शहरातील संताजी नगर गृहनिर्माण संस्थेचे शिल्लक 7 भूखंडात अनधिकृत विक्री प्रकरणी मोठी खळबळ उडाली आहे. बाजारभाव अंदाजे 2.5 कोटी रुपये असलेले हे प्लॉट्स अवघ्या 15,000 रुपयात विकल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी स्वयंघोषित अध्यक्ष लहानोजी सखारामजी बावणे याच्यासह 8 जणांवर भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. प्रसंगी भारतीय न्याय संहिता BNS 2023 च्या कलम 318(4), 336(3), 339 तसेच 3(5) अंतर्गत गुन्हा क्रमांक 0338/2024 दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संताजी नगर परिसरात चर्चा वाढली असून संपूर्ण शहराचे लक्ष तपासाकडे लागले आहे. संस्थेची पार्श्वभूमी संताजी नगर गृहनिर्माण संस्था सन 1981 मध्ये स्थापन झाली. सुरुवातीला 32 सदस्यांनी जमीन खरेदी केली. नंतर सदस्य संख्या वाढून 83 झाली. एकूण 95 प्लॉट्स विकसित करण्यात आले. त्यापैकी 83 प्लॉट्स सदस्यांना वाटप झाले. 2 प्लॉट्स मंदिरासाठी राखीव ठेवण्यात आले तर 7 प्लॉट संस्थेच्या नावावर शिल्लक राहिले. फिर्यादीनुसार हे 7 प्लॉट 2024 मध्ये विकले गेल्याचे नमूद आहे. मात्र या विक्रीबाबत संस्थेच्या नोंदवहीत ठराव सदस्यांची लेखी संमती किंवा अधिकृत मंजुरी नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यवहार 3 जुलै 2024 ते 16 जानेवारी 2024 या कालावधीत झाल्याचे तक्रारीत नमूद झाले. स्वयंघोषित अध्यक्ष लहानोजी सखारामजी बावणे यांनी संस्थेच्या मालकीचे भूखंड अत्यल्प दराने म्हणजेच 15,000 रुपयात विकण्याचा आरोप आहे. बाजारभाव 2.5 कोटी रुपये असताना अशा व्यवहारामुळे सदस्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. प्रकरण उघडकीस कसे आले? 17 जानेवारी 2024 रोजी संस्थेच्या अधिकृत लेटर हेडवरून संबंधित व्यवहाराबाबत लेखी तक्रार देण्यात आली. त्यानंतर भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी मोजमापासाठी आले असता व्यवहारातील विसंगती निदर्शनास आली. 16 जानेवारी 2024 रोजी प्लॉटचे मोजमाप सुरू असताना प्रकरण उघडकीस आले. चौकशीत प्लॉट 2024 मध्येच विक्री झाल्याचे धागेदोरे मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू झाली असून सदर गुन्ह्याचा तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय मिश्रा करीत आहे. संस्थेची नोंदही, आर्थिक व्यवहार, ठराव विक्री कागदपत्रे तसेच भूमी अभिलेख मोजणीशी संबंधित कागदपत्राशी सखोल तपासणी सुरू आहे. पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की तपास पूर्ण झाल्यानंतर अंतिम निष्कर्ष जाहीर करण्यात येईल. भद्रावतीतील माजी नगरसेवक अफजल भाई यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, सार्वजनिक संस्थांमध्ये पारदर्शकता अत्यावश्यक आहे. संस्थेच्या तक्रारीची दखल घेऊन पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल केला की योग्य कारवाई आहे. सत्य बाहेर येणे गरजेचे आहे. दोषी कोणीही असो, कायद्यापुढे सर्व समान आहेत. अशा प्रकारची सखोल चौकशी होणे ही काळजीची गरज आहे. या प्रकरणामुळे संताजी नगर परिसरात अस्वस्थता निर्माण झाली असून सदस्यांकडून पारदर्शक चौकशीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तपासाच्या निष्कर्षाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनील देदावार, ज्वालादीप न्यूज, भद्रावती.